नमस्कार. आज मी तुम्हाला मिसळ रेसिपी करून दाखवणार आहे. अगदी झणझणीत मिसळ झालेली आहे. तर त्यासाठी मी 1 कप मोड आलेले मटकी घेतलेली आहे. मी घरीच मोड काढून तयार केलेली आहे. मटकी ही चांगले मोड आलेले आहेत. तर आता त्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालून घेते मी आणि 1 टीस्पून होईल एवढं मीठ घालून घेते मी त्यामध्ये. आणि ह्याला आता मी छोटा कुकर असल्यामुळं 3 शिट्ट्या काढून घेते. 3 शिट्ट्यात चांगलं शिजतं ते, कारण ह्याच्या शिट्ट्या लवकर होतात, त्याच्यामुळे 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. एकीकडे मी आता शिट्ट्या करायला कुकर ठेवला आहे आणि दुसरीकडे मी आता कढई ठेवलेली आहे. आणि त्यासाठी मी आता मसाला घेते बघा, वाटणासाठी भाजून घेणार आहे. तर सगळ्यात प्रथम मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं सुकं, कोथिंबीर हे घेतलेलं आहे. आणि आता कोरडा मसाला दाखवते मी तुम्हाला. 1 टीस्पून धने, अर्धा टीस्पून जिरे, तेजपत्ता, मोठी विलायची 1 नग, हिरवी विलायची 2 नग, लवंग 6 ते 7, मिरे 8 ते 10, दालचिनी 2 इंच, पांढरे तीळ 2 टेबलस्पून, बदाम फूल 1 नग, अर्धी वाटी सुकं खोबरं. हे असं कोरडे मसाले सगळे घेतलेले आहेत. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे आता थोडेसे परतून घेते मी. आधी गरम करून घेते थोडेसे, जास्त नाही काळपट करायचे मसाले. फक्त आता मी सुकं खोबरं भाजून घेणार आहे. ते थोडंसं तांबूस जास्त कलर येईपर्यंत भाजणार आहे. सुकं खोबरं आणि कांदा चांगला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं, कारण खमंग चव येते मिसळला. एक जण गॅसवर कांदा आणि खोबरं भाजून घेतात, पण मी कढईमध्ये पण घेते, पण चांगलंच भाजून घेते. आता कांदा पण त्याच पद्धतीने भाजून घ्यायचा तांबूस कलर येईपर्यंत. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं, चांगला परतून घ्यायचा कांदा तांबूस कलर येईपर्यंत. हे बघा, हा तांबूस चांगला कलर आलेला आहे त्याला. आता त्यातच मी टोमॅटो, आलं, लसूण परतून घेते थोडंसं. आणि हे आता मसाले मी गार करून घेते भाजलेले. गॅस बंद करून घेतला मी. तर हे वाटून घेते, सर्व मसाले एकत्र घेणार आहे आता. कढईमधले पण त्यामध्ये घालून घेते आणि वाटून घेते चांगली पेस्ट. थोडंसं पाणी घालायचं आणि चांगली बारीक पेस्ट होईपर्यंत वाटायचं. कोथिंबीर घालून घेतली मी. अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं. आता वाटून झालेलं आहे बघा, चांगली त्याची पेस्ट झालेली आहे तयार, बारीक एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे. कांदा आणि खोबरं तांबूस कलर केल्यामुळे असा कलर आलेला आहे त्याला. मूग पण आता उकडलेले आहेत, चांगले उकडलेले आहेत मूग पण. त्याच कढईत मी आता मसाला भाजलेला थोडं तेल घालून घेते. 3 टेबलस्पून तेल घेते. मिसळला थोडं तेल जास्त लागतं. माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला चांगल्या माझ्या रेसिपी सगळ्या दिसतील. आणि हाईपचा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. तर त्यामध्ये मी आता मोहरी घालून घेतली अर्धा टीस्पून, जिरं अर्धा टीस्पून घालून घेतले मी. कढीपत्त्याची 10-12 पाने घालून घेतली मी. थोडंसं परतून घ्यायचं. त्यामध्ये ठेचलेला लसूण थोडा घातला मी.
थोडासा परतून घ्यायचा लसूण पण त्यामध्ये. वाटणाला पण घातलेला आहे मी लसूण. थोडासा हिंग टाकून घेते मी, 1 पाव टीस्पून. चांगली टेस्ट येते. त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं वाटलेलं. आता ह्याला जास्त वेळ परतायची काही गरज नाही, भाजलेलंच आहे हे सर्व जिन्नस. एक थोडंसं परतून घ्यायचं. झालेलं आहे परतून. आता त्यामध्ये मी थोडी हळद घालून घेतली. हे घरचंच मी लाल तिखट घालून घेतलं मसाला, 1-2 टीस्पून. तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरी सुद्धा चालेल. आणि त्यात मी गरम पाणी घालून घेतलं थोडं. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घालून घ्यायचं. थोडं मटकीमध्ये आहे ते पण यामध्ये घालणार आहे मी आता, मटकी सकट. आता फक्त याला एक उकळी काढायची, जास्त उकळायची पण ह्याला काही गरज नाही. आता मटकी मसाले भाजलेले आहेत, मटकी शिजलेली आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ उकळायची ह्याला काही गरज नाही. एक उकळी आली की बंद करायचं. त्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेतलं. आधी थोडं घातलेलं होतं. हे बघा ही किती छान